महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं आहे 288 जागांवर कोणाची सत्ता, कोण नगराध्यक्ष, कोणाचे किती नगरसेवक हे तर आपण पाहिलेलं आहे। आणि यावेळेस आपण बघतोय साम टीव्हीचा पालिकांचा हा महा एक्झिट पोल समोर आलेला आहे। राज्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष हे भाजपचे असं सध्या दिसतंय। प्राची, आपण पाहतोय सर्वाधिक पालिकांवर भाजपची सत्ता येणार असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपने जोमाने काम केलेलं आहे आणि आता त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या निवडणुकांचा जो निकाल आहे त्यामध्ये भाजपच निवडून येणार असं समोर येताना पाहायला मिळत आहे। सर्वाधिक पालिकांवर भाजपची सत्ता असल्याचं समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण बघतोय सामच्या या एक्झिट पोल मध्ये कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष होणार पुन्हा एकदा आपण पाहूयात। महाराष्ट्रातल्या जनतेला आपण दाखवतोय भाजपला 122, शिंदे सेनेला 42, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 36, शहर विकास आघाडीला 10 इतके नगराध्यक्ष मिळू शकतात असा सामचा एक्झिट पोल सांगतोय। तर इकडे काँग्रेसला 40, ठाकरे सेनेला 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 7 तर शहर विकास आघाडीला 17 नगराध्यक्ष मिळू शकतात। अतिशय महत्त्वाचे आकडे सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी देखील सामचा हा महा एक्झिट पोल। उद्या निवडणुकांचे निकाल समोर येणार आहे। नगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता येईल? भाजपची 122 नगरपालिकांमध्ये सत्ता येऊ शकते, शिंदे सेनेची 43, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची 32 नगरपालिकांमध्ये सत्ता येऊ शकते, तर शहर विकास आघाडी जी आहे त्यांना 8 ठिकाणी यश मिळू शकतं असं दिसतंय। तर इकडे काँग्रेसला 38, ठाकरे सेनेला 5, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 5 आणि इतर पक्षांना 35 आपण पाहू शकतो कोणाची किती पालिकेमध्ये सत्ता येऊ शकते। तर आपण बघतोय हे आकडे जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना अर्थातच आनंद देणार आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। कोणाचे किती नगरसेवक आहेत त्यावर देखील आपण नजर टाकूयात। 2370 भाजपचे नगरसेवक, शिंदे सेनेचे 927, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 633, शहर विकास आघाडीला 222 नगरसेवक त्यांचे येऊ शकतात असं शक्यता असताना दिसतंय। आपण पाहतोय काँग्रेसचे 773, ठाकरे सेनेचे 255, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 187 तर इतर पक्षाला 14